सकाळी सकाळी काय काम चालू आहे माहिती आहे का माझं? आता मला जायचं सिन्नरला आणि मी गाडी कोणती घेऊन जाणार आहे? ही मोठी बसंती. ओके हां. आणि मी गाडी कोणती चालू करून ठेवली बघ ही. म्हणजे एवढा तर हुशार आहे तुमचा भाऊ नाही का? बापरे काही करणे, मलाच माझा हसू यायला लागलंय आता. तर हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग्स. गाईज आज आपण जाणार आहे सिन्नरला. सिन्नर येते ॲक्च्युली जायचं कारण काय माहिती आहे का? आपल्याला तिथं आज मेंटेनन्स पण करायचं आहे आणि प्लस पॉईंट असा होता का आपल्याला तिथं अजून काय करायचं आहे, अजून काय मेंटेनन्स प्लस त्यांचा एक फायर एक्सटिंग्विशर आहे, तो आपण रिफिलिंगला आणला होता मागच्या मेंटेनन्समुळे आणि तो एकच होता ना, त्याच्यामुळे आपल्याला काही जायला जमलं नाही. तर आता आपण तो फायर एक्सटिंग्विशर घेऊन जाणार आहे. बट त्याच्या अगोदर सर्वात पहिले आपल्याला जायचं आहे आता कुठं? सरांच्या घरी. कारण सरांच्या घरून आपल्याला घ्यायचे बिल आणि आपला प्रभू आहे तो तिकडे राहतो आणि त्याचा पसारा बघू शकते. हे सगळं भंगार द्यायचं आहे पण ॲक्च्युली टाईमच भेटत नाही तुमच्या भावाला. आणि इकडं पण बघा किती पसारा झालं. आज थंडी खूप कमी आहे बरं का काहीच तशी, म्हणजे रोज जेवढी थंडी राहते ना तेवढी थंडी आज नाहीच असं समजा. फक्त धुकं पडलेलं आहे नाही का, सगळीकडे धुकं आणि आबूड झालेलं आहे बघा. म्हणजे ऊन आज तशी दिसायला लागलं वरती, पण नाही तर पूर्ण कसं वातावरण झालेलं आहे. हे अशा वातावरणात आहे ना काही ॲक्च्युली आजारी पडण्याचं काम होतं नाही का. तर चला आता जाऊ आणि आपल्याला ओके फनचा मेंटेनन्स आहे तर तो मेंटेनन्स लवकरात लवकर करून घेऊ. आज डायरेक्ट 28 आहे आपला, म्हणजे कंपनी बंद आहे बट काही शॉप चालू आहे नाही का, तर तिथले कामं करायचं काम चालू आहे आपलं. म्हणजे होतं चालू आहे, फक्त हा एक फायर एक्सटिंग्विशर आहे, हा एक बाकी आहे फक्त मेंटेनन्स करायचा. हा झाला मेंटेनन्स का लगेच आपण निघणार आहे घरच्या प्रवासाला. त्यानंतर आपल्याला जायचं सोलरचं काम करायला आज सिद्धार्थ भाऊ सोबत. बरोबर आहे का नाही? चला आता इथलं काम करून घेतो आणि मग निघतो घरी. काहीच म्हटलो लवकर घरी जाऊ तर आपण निघालो दुसऱ्या रस्त्याने नाही का, म्हणजे टोलच्या रस्त्याने जाता आपण पांडुर्ल्याच्या रस्त्याने आलो आणि इकडे आल्यानंतर बघतो तर काय डायरेक्ट रस्त्याचं काम चालू आहे बघा, दिसलं का? आणि फक्त एवढं सिंगल रस्ता चालू आहे. इकडूनच आता येत्या पण आहे गाड्या आणि जात्या पण आहे गाड्या. म्हटलं झालं धन्य, आपण टाइम वाचवायच्या नादात अजून टाइम वेस्ट करून टाकला. जाऊ दे आता जातो. एक तर तो सिद्धार्थ तिकडे वाट बघू राहिला आपली साईटवर जाण्यासाठी. तर आपण आता आलेलो आहे सोलरच्या साईटवर नाही का, म्हणजे हे बघा हे सगळं मटेरियल इथं काढून ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला सोडायचा आहे झुला. हे बघा हा झुला आहे, इकडं बाकीचा नाडा सोडलेला नाही का, आणि हे स्ट्रक्चर आहे. पॅनल नंतर उचलायचे आहे बट त्याच्या अगोदर आपल्याला सगळ्यात पहिले झुला सोडायचा आहे. हे बघा हा पोरगा सिद्धार्थ भाऊ ड्रिल मारतो इथं. हे त्याचं तोंड आणि हे दोघं आहे अजून. सोलर विषय काम चालू आहे डायरेक्ट गाईस. बघा वातावरण तर एकदम खतरनाक आहे. हे कुठलं आहे माहिती का? ॲक्च्युली सिडकोमधलं आहे नाही का, सिडकोमधलं. ही नवीन बिल्डिंग एक बनते तर आता हे वरती येतील, त्यानंतर मग आपण हा जो झुला आहे हा खाली सोडू. इथं कोणच तरी गाईज डंबल्स पडलेले आहे बघ, घरीच डंबल्स बनवले म्हणत. हां ढील देव असं आपला गडी आहे का बघ रे. आहे का तो? आहे आहे इकडे राहिला काय रे. आहो आहो ढील ना सीट बेल्ट लावायला जाऊ दे. इस तर आता आहे ना आपलं जे झुला वगैरे जे सोडायचा होता आपल्याला तो सगळं काही झालेलं आहे झुला वगैरे सोडून. आणि आता आपण एवढ्या हाईटवर आहे ना, खतरनाक आहे बघा. ॲक्च्युली आता आपल्याला इथं काय करायचं आहे माहिती आहे का? हे जे पॅनल दिसतंय ना तुम्हाला पाठीमागं, हे बघा हे पॅनल, हे पॅनल सगळे आपल्याला वॉश करायचे आणि त्याच्यासाठी आपल्या सिद्धार्थ भाऊनी भली मोठी मशीन घेऊन ठेवली डायरेक्ट. हे बघा एवढी डेंजर मशीन आहे नाही का, डायरेक्टली म्हणजे असं समजा गाडीला जर पूर्ण प्रेशरने जर मारलं म्हणजे 40 kg पर्यंत प्रेशर जातो याचा. आणि 40 kg प्रेशरपर्यंत जर गाडीला जर मारलं तर गाडीचा कलरसुद्धा जाऊ शकतो. त्याच्यात हा खालचा काकू राहिला चालू करू का म्हणे, हाच तो. तर चला गाईज आता आहे पूर्ण वॉश वगैरे करून घेऊ. रात्रीचे 8 वाजलेले गाईज आणि हा पोरगा अजून पण आम्हाला दुसऱ्या साईटवर घेऊन आला. आता हे बघा
आणि आता पॅनलला झाडू मारू राहिलं. कमेंट मध्ये अशा शिवाय एक काय झाल्या हा कमेंट मध्ये शिवाय ते कमेंट मध्ये शिवाय द्या. पोरांच्या मजबुरीचा फायदा उचलतो हा पोरगा, बाकी काही विषय नाही. बघा वरतून दात काढून राहिला. एक साईडचं काम झालंय, आता हे पॅनल साफ करायचे म्हणजे रात्रीचीच करता, दिवसा करता येत नाही गाईज. रात्रीचे 12 वाजले आणि आत्ताशी आपलं जे काही काम होतं म्हणजे पॅनल वगैरे जे काही धुवायचे होते ते सगळे काही धुवून झालेले. म्हणजे ॲक्च्युली तो मेंटेनन्स असतो नाही का एक सोलरचा, तो सगळं काही झालेलं आहे. सिद्धार्थ भाऊनी आत्ता आपल्याला सोडलं तर ती गाडी तिकडं, आणि आत्ताशी आपण चाललो आहे आपल्या घरी. आणि जय हरी. आता जातो घरी आणि डायरेक्ट झोपून घेतो, कारण जेवण करून आलेलं आहे तुमचं भाऊ आज. म्हणजे काय चायनीज वगैरेच खाल्लं, जास्तचं काही खाल्लं नाही. तर चला गाईज घरी जातो, एडिटिंग करतो आणि मस्त झोपतो. बाय, गुड नाईट, जय महाकाल.